मी एक माझ्या कविता यूट्यूब छोटीशी अशा बायकांसाठी ज्या आज सासू आहेत, काल सुना होत्या आणि ज्या आज सून आहेत त्या उद्या सासू होणार. घर नको वाटू तुझं काम वाटून घे बाई, घर नको वाटू तुझं काम वाटून घे बाई. इवलं इवलं सुख त्या म्हाताऱ्यांनीही पाहो का नाही, इवलं इवलं सुख त्या म्हाताऱ्यांनीही का पाहो का नाही. त्यांना लेक बाळ कोणीच नाही, तूच त्यांचं सारं काही, त्यांना लेक बाळ कोणीच नाही, तूच त्यांचं सारं काही. एवढीच एक इच्छा आहे, जरा विचार कर बाई. एवढीच एक इच्छा आहे, जरा विचार कर बाई. त्यांनीच तुझ्या पतीला लहानचं मोठं केलं आणि शिकवलं, सावरलं, जपलं आणि शेवटी राजा बनून तुझ्या हवाली केलं. त्याचा अर्थ असा नाही की तो कुणाचा पोरगा नाही, मामा नाही, भाऊ राहिला नाही. घर नको वाटू तुझं काम वाटून घे बाई, घरातलं घर पण टिकवणंही आपल्या हाती, नवऱ्याचं मन जपणंही आपल्या हाती, त्या घरातली नाती तोडणंही आपल्या हाती. मग आपणच ठरवायचं असतं आपल्या घरात महाभारत घडवायचं की रामायण. घर नको वाटू तुझं काम वाटून घे बाई, तू मनात खूप चांगली आहेस मला माहीत आहे, तू कधीच कोणाला दुखवणार नाहीस हेही मला माहीत आहे. मग मिळू दे ना त्या पतीला त्याचे आईबाप, राहू दे ना तुझ्या लेकरांसाठी गणगोत गणगोताचं प्रेमाचं घर. लोक आपल्याला भडकवतात याचं भान ठेव बाई, लोक आपल्याला भडकवतात याचं लक्षात ठेव बाई. कारण याच घरात तुला सून आणि सासू आजी व्हायचं आहे. कुत्रा आपल्याला चावला म्हणून आपण त्याला चावत नाही, तसंच कोणी वाईट वागलं म्हणून आपण तसंच वागायचं नाही. अगं साऱ्यांना सांभाळून घे तू, अगं तू साऱ्यांना सांभाळून घे, देव तुला कधीच कमी पडू देणार नाही. म्हणून म्हणतो ताई, घर नको वाटू तुझं काम वाटून घे. तर कशी वाटली माझी कविता सांगा कमी